विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्त्वपूर्ण 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जसे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिलेला आहे? तर मित्रांनो, 5 सेकंदासाठी आपल्याला वेळ देत आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, निवडणूक मंडळाद्वारे भारताचे राष्ट्रपती निवडले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी, कायमस्वरूपी संस्थाद्वारे राज्यसभेचा कार्यकाळ असतो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संसद किती सभागृहाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 2. भारतीय संसदे 2 सभागृहाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? तर ऑप्शन आहे 352, 360, 356, 368. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 356 नुसार भारतात राष्ट्रपती राजवट या कलमानुसार लागू होते. 356 कलमानुसार. नेक्स्ट प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर ऑप्शन आहे 2002, 2005, 2008, 2010. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 2005 नुसार माहितीचा अधिकार कायदा 2005 वर्षी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857चा उठाव कोणी सुरू केला? 1857चा उठाव कोणी सुरू केला? तर ऑप्शन आहे तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, नानासाहेब. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, मंगल पांडेद्वारे 1857चा उठाव सुरू करण्यात आलेला होता आणि पहिला उठाव हा जो मेरठ येथे झालेला होता. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बहादूर शाह जफर हे कोण होते? तर ऑप्शन आहे पहिले मोगल सम्राट, शेवटचे मोगल सम्राट, मराठा पेशवे, ब्रिटिश गव्हर्नर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, शेवटचे मोगल सम्राट हे बहादूर शाह जफर हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदरे कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, लोथल. लोथल हे सिंधू संस्कृतीतील पहिले प्रमुख बंदर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1942चा भारत छोडो आंदोलन कोणी सुरू केला? तर ऑप्शन आहे गांधीजी, बोस, टिळक, नेहरू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, गांधीजींनी 1942चा भारत छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर ऑप्शन आहे 1853, 1854, 1865, 1856. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1853मध्ये भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्रांतिकार भगतसिंग यांना फाशी कधी देण्यात आलेली होती?
तर ऑप्शन आहे 1931, 1930, 1931, 1932. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1931मध्ये क्रांतिकार भगतसिंग यांना फाशी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए बी आहे आणि सी पण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर ऑप्शन आहे यकृत, हृदय, त्वचा, मेंदू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी त्वचा. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव हा त्वचा आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी हिमोग्लोबिन यामुळे रक्ताचा लाल रंग असतो. नेक्स्ट प्रश्न आहे ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करतो? ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करतो? तर निर्वात, हवा, प्रकाश, सावली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी हवा. हवाद्वारे ध्वनी माध्यमातून प्रवास करत असतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अँपियर. अँपियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे, अँपियर. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जीवनसत्व बी ला काय म्हणतात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी थायमिन. या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी थायामिन. जीवनसत्व बी वनला थायामिन असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जीवनसत्व ई ला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे टोकोफेरॉल हे जीवनसत्व ई ला रासायनिक नाम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे मानले जातात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे मानले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला होता? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी दुसराई बाजीराव यांनी सन 1802 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांची तैनाती फौजाचा करार केलेला होता, दुसरा बाजीराव यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे स्थित आहे. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेशमध्ये बांधवगड हा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे, यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो 5 सेकंदासाठी वेळ देत आहे, तुम्ही याचे उत्तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गोंदिया. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी निलगिरी. निलगिरी हे पर्वतरांग दक्षिण भारतात आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पंचायत राज योजनेचा सर्वात प्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वात प्रथम स्वीकार राज्याने केलेला होता, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आसाम राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो.
नेक्स्ट प्रश्न आहे, तिल्हारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्यामध्ये तिल्हारी जलविद्युत प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, केशवसूत हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कृष्णाजी केशव दामले यांनाच केशवसूत या नावाने ओळखले जातात. त्यामुळे यांचे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पचनक्रियामध्ये स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? पचनक्रियामध्ये स्टार्टचचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ग्लुकोजमध्ये होते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.